ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व रविवारी ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, सर्व्हिस रोड, विवियाना मॉल समोर ठाणे पश्चिम येथे मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला यांनी दिले आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 22 जून व रविवार दिनांक 23 जून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, सर्व्हिस रोड येथे मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये अधिवास दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दाखले शिबिर याचं आयोजन शनिवार दिनांक 22 जून 2024 आणि रविवार दिनांक 23 जून 2024 सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली, विवियाना मॉलच्या समोर, सर्व्हिस रोड याचा इथे आयोजन केलेलं आहे। या मोफत दाखले वाटपा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना लागणारं डोमिसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, त्याचप्रमाणे माझ्या आजी आजोबांना ज्येष्ठ नागरिकाचा जो दाखला लागतो, हे सर्व दाखले मोफत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयामध्ये आम्ही याची सोय केलेली आहे। आपले डॉक्युमेंट्स घेऊन या आणि मोफत दाखले या कार्यालयातनं आपल्याला मिळतील। जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांची संपूर्ण टीम इथे असणार आहे। आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून, अपलोड करून आपल्याला रिसीट दिली जाईल आणि आपल्याला आपला दाखला मोफत या शिबिरामध्ये मिळेल। माझी ठाणेकरांना विनंती आहे की शनिवार दिनांक 22 जून 2024 आणि रविवार दिनांक 23 जून 2024 या 2 दिवशी ठेवलेल्या या मोफत दाखले शिबिराचा त्यांनी फायदा घ्यावा। ऍडमिशन्स चालू आहेत। माझ्या विद्यार्थी मित्रांना डोमिसाईल, रहिवासी दाखला हे दोन्ही दाखले ऍडमिशनसाठी लागतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी देखील येऊन या मोफत दाखले शिबिराचा लाभ घ्यावा। ठाण्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, सकल भागात पाणी, आतापर्यंत 182.74 मिमी पावसाची नोंद। मागील काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसानं बुधवारी ठाण्यात दमदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पहाटे 5च्या सुमारास पावसाचं आगमन झालं। त्यामुळे वातावरणात आल्हाददायक झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। सकाळच्या सत्रातही दमदार पाऊस झाल्यानं शहरातील सकल भागात पाणी साचले होते। दुपारी पावसानं काहीशी विश्रांती घेतली व सायंकाळी पुन्हा हजेरी लावली। ठाणे शहरात बुधवारच्या दिवसभरात 15.74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर बुधवारी रात्रीपर्यंत 182.74 मिलीमीटर, तर गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत 50.70 मिमी पावसाची नोंद झाली होती। या तुलनेत यंदा अधिक पाऊस झाल्याचं दिसतंय। 12 जूनपर्यंत मान्सून मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता। त्या दरम्यान अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या, मात्र वातावरणातील उकाडा काही कमी होत नव्हता। मात्र हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 19 जूनपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली। 18 जूनच्या रात्री केवळ विजांचा कडकडाट झाला असला तरी बुधवारी सकाळपासूनच शहरात जोरदार पावसाची नोंद झाली। तर दुसरीकडे कमी कालावधीत पडलेल्या या पावसानं ठाण्यातील काही भागात वाहतूक कोंडी, तर काही सखल भागात पाणी साचलं होतं, तर काही ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या वाहनांवर पडल्या। सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। ठाण्यातील साकेत शॉपिंग सेंटर जवळ झाडाची फांदी पडल्यानं कारचं नुकसान झालंय,
तर मुंब्र्यातील आलिशान थिएटर कॉम्प्लेक्स, वंदना क्रिटिकल हॉस्पिटल, खारटन रोड, चिराग नगर, आनंद नगर कोपरी, बाराबंगला, श्रीरंग सोसायटी, तारानिवास, पाचपाकाडी, ब्राह्मण सोसायटी, नौपडा, गावदेवी मंदिर, इंदिरा नगर, रामारोती रोड या आदींसह काही भागात पाणी साचले होते. सकाळी तासभर पाऊस झाला, परंतु त्यानंतर वातावरण दमट होते. तर दुपारी पावसानं काहीशी उसंत घेतली. खरी मात्र सायंकाळी 4:30च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली व गुरुवारी दिवसभर पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत राज्य शासनाने बदल करून जाचक-अटींचा समावेश केलाय. यामुळे अनुसूचित जातींच्या सवलती असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचा कटील डाव असल्याचा दावा ठाण्यातील पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे नव्या GR मधील अटींवर अभ्यास करून GR मोडीत जाचक अटी रद्द करीत पूर्वी असलेल्या GR प्रमाणे शिष्यवृत्ती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी केली आहे. राज्य सरकारनं यावर लक्ष केंद्रित न केल्या GR ची होळी करून राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिलाय. पूर्वीच्या GR मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती यामध्ये विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यापीठांचं मानांकन 200च्या आतमध्ये असावे. अशाच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता नव्या 2023-24 या नव्या वर्षाच्या नव्या GR मध्ये या नव्या अटींचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणाचे कंबरडे मोडण्याचा कटील डाव असल्याची प्रतिक्रिया रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे, BRSPचे पदाधिकारी प्रभाकर जाधव, डॉक्टर शिंदे यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. या नव्या GR मध्ये शिष्यवृत्तीची मर्यादा पदवी आणि पदवीनंतर शिष्यवृत्तीसाठी 30 लाख आहेत, तर PhD साठी 40 लाखांची शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आली आहे. तसेच पदवी परीक्षेत 75% गुणांची नवीन अट ठेवण्यात आली आहे. पूर्वी हीच अट 55% गुणांची होती. शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील एकच विद्यार्थी घेऊ शकतात. अशा जाचक अटींमुळे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोडा घालण्याचा कटील डाव उधळून लावण्यासाठी आता शाहू फुले आणि आंबेडकर विचारसरणीच्या पक्षांनी कंबर कसलेली असून रस्त्यावर उतरून नव्या GRचं दहन करून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीनं दिलाय. लवकरच ठाण्यात आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील आंबेडकरी विचारसरणीच्या संस्था, पक्ष यांची बैठक होणार असल्याचं रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे आणि BRSPचे पदाधिकारी प्रभाकर जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
हा जो GR आहे 30 ऑक्टोबर 2023 ला सहसचिव दिनेश ढिंगरेंच्या सहीचा आहे. तो GR जो आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशात छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप दिली जाते त्यांच्या नावाने. ती स्कॉलरशिपची मर्यादा, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याची मर्यादा फक्त 75 आहे. त्यात पण 50% मास्टर, 50 फक्त मास्टर्स, 25 ही PhD साठी आहे. आणि त्याचा जो खर्च आहे, पूर्वीचा खर्च जो काही त्या कॉलेजची फी आहे, त्या कॉलेजच्या त्या युनिव्हर्सिटीची फी आहे, ती संपूर्ण फी दिल्या जाते. त्यावेळेस फक्त ते 30,000 केलेली आहे. आणि US ला आणि UK ला 30 लाख आहे, 30 लाख आहे. आणि US ला 15,000 समथिंग डॉलर आहे ह्याचा निर्वाह भत्ता. आणि UK ला 9,699 हा युरो आहे. तर हे जे आहे हे फार बंधन छोटं आहे, कारण तिथल्या फी कमीत कमी 40-50 लाखाच्या आणि करोडाच्या दरम्यान आहे. ती फी जर मिळाली तरच त्या विद्यार्थ्यांना, कारण शासनाला पाहिजे QS रँकिंग 100-200च्या आतमध्ये. तर त्या उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटी आहे, तिथल्या सगळ्या खर्च हा कमीत कमी 50-60 लाखाच्या वरती आहे. आणि इथं 30 लाख देत आहे. हा जो त्यांनी बेबनाव आहे, म्हणजे कुठेही विद्यार्थी जाऊ नये. त्याचबरोबर सगळ्यात मोठी अट जी टाकलेली ती अट ताबडतोब रद्द करावी. जिची मार्क डिग्रीला 75% आणि मास्टर्स झाल्यानंतर 75% PhDला. तर हे जी 75%ची जी अट आहे ती आमची मागणी 2003च्या GR प्रमाणे 55% होती, ती 55%च असली पाहिजे.